नमस्कार, मी सरिता आगरकर. माझ्या या यूट्यूब चॅनलमध्ये आपण सर्वांचं स्वागत करते. आज आपण सुरू करू हेरिडिटी अँड इव्होल्यूशन, जे फर्स्ट लेसन आहे त्याचा शेवटचा भाग, डार्विन्स थेरी ऑफ नॅचरल सिलेक्शन. या थेरीसाठी डार्विन had collected innumerable specimens of plants and animals, and depending upon the observation of those specimens, he published a theory of natural selection. चार्ल्स डार्विनने काय केलं? असंख्य स्पीशीज प्लांट्स अँड एनिमल्सच्या असंख्य स्पीशीज, ज्याला की मोजता येत नाही एवढ्या स्पीशीज त्यांनी गोळा केल्या. त्याच्यावर त्यांनी स्टडी केली आणि आफ्टर ऑब्झर्वेशन ही पब्लिश द थेरी ऑफ नॅचरल सिलेक्शन विच प्रिचेस सर्वायवल ऑफ फिटेस्ट. म्हणजे त्यांनी जे ऑब्झर्वेशन घेतले आणि त्याच्यानंतर जी नॅचरल सिलेक्शनची जी थेरी त्यांनी दिली ती कशावर आधारित होती? विचेस मीन्स बिलीफ पण होऊ शकतं, त्याचा आपण त्याच्या जागी बिलीफ पण वापरू शकतो शब्द. तर विच प्रिचेस सर्वायवल ऑफ द फिटेस्ट, जो फिट असेल तोच सर्वाइव्ह करेल. त्यांनी जे तथ्य दिले ते या पॉइंटवर आधारित होते की सर्वायवल ऑफ द फिटेस्ट, जो फिट राहील तोच सर्वाइव्ह करू शकतो, तो जगू शकतो, बाकीचे मरतील. He had published these points in book Origin of Species. त्यांनी ओरिजिन ऑफ स्पीशीज नावाचं एक बुक आहे, त्यामध्ये या सगळ्या गोष्टी नमूद केलेल्या आहेत. त्यांनी आपल्या या सर्वायवल ऑफ द फिटेस्ट याबद्दल एक्सप्लेनेशन देताना म्हटलं, अकॉर्डिंग टू हिम ऑल द ऑर्गॅनिझम्स रिप्रोड्यूस प्रोलिफिकली, मीन्स all organisms reproduce and produce offsprings, young ones. प्रत्येक ऑर्गॅनिझम हे यंग वन्सला जन्म देते, ऑफस्प्रिंग्सला जन्म देते. and there is competition between each other. all the organisms compete with each other in life threatening manner. म्हणजे to survive, जगण्यासाठी, लाईफ साठी, जगण्यासाठी, जीवन मध्ये राहण्यासाठी, या जगामध्ये राहण्यासाठी, लाईफ थ्रेटनिंग मॅनर म्हणजे टू सर्वाइव्ह, जगण्यासाठी ते त्यांच्यामध्ये एकमेकांमध्ये कॉम्पिटिशन होतं. इन दिस कॉम्पिटिशन ओनली दोज ऑर्गॅनिझम सस्टेन विच शो मॉडिफाईड कॅरेक्टर्स फॉर विनिंग. म्हणजे याच्यामध्ये तेच ऑर्गॅनिझम सस्टेन करू शकतात, ते जगू शकतात की ज्यांच्यामध्ये कॅरेक्टर्स मध्ये मॉडिफिकेशन झालेलं आहे, आवश्यक असणारं एसेन्शियल मॉडिफिकेशन झालेलं आहे, आणि ते एसेन्शियल मॉडिफिकेशनच त्यांना जिंकवतात. या वातावरणामध्ये राहण्यासाठी, जगण्यासाठी अशा प्रकारचे मॉडिफिकेशन त्यांच्यामध्ये आवश्यक आहे. असे मॉडिफिकेशन ज्यांच्यामध्ये असतात तेच जगतात, बाकीचे पॅरिश होऊन जातात, बाकीचे नष्ट होऊन जातात. Here natural selection also played a very important role, because nature also select only those organisms which are fit to live and rest are perish. नॅचरल सिलेक्शन याच्यामध्ये एक इम्पॉर्टंट रोल प्ले करतो, कारण की नेचर काय करतो, नेचर सुद्धा त्यांनाच जगू देतो, त्यांनाच राहू देतो जे की जगण्यासाठी उपयुक्त आहे, ज्यांच्यामध्ये असे कॅरेक्टर्स आहेत ज्यांच्यामुळे ह्या नवीन स्पीशीज या वातावरणामध्ये जगू शकतात. परंतु ज्या जगू शकत नाही त्या नष्ट होऊन जातात, त्या या वातावरणाशी जुळून नाही घेत म्हणून त्या नष्ट होऊन जातात. म्हणून नेचर सुद्धा याच्यामध्ये एक महत्वाचा रोल प्ले करतो. These sustaining organisms can reproduce and produce new species with their specific character. आता हे जे नवीन मॉडिफाईड कॅरेक्टर झाले आहे, ज्या की सस्टेन झाल्या स्पीशीज, या नवीन स्पीशीज मध्ये जे तयार झालेले जे कॅरेक्टर, ते काय, त्या कारण की त्या कॅरेक्टर्समुळे, त्या मॉडिफिकेशनमुळे त्या काय झाल्या, त्या सस्टेन झाल्या, त्या जिवंत राहिल्या, त्या पुढे जाऊ शकल्या. ह्या ज्या स्पीशीज आहेत या रिप्रोड्यूस करतात आणि त्यांच्यामध्ये जे कॅरेक्टर्स आहेत ते स्पेसिफिक कॅरेक्टर्स आहेत त्या नवीन पिढीमध्ये जातात, ज्याच्यामुळे त्या कॅरेक्टर्समुळे हे काय झालं, या वातावरणासोबत टिकू शकले, या वातावरणामध्ये राहू शकले, याच्यामध्ये टिकाव धरू शकले, असेच कॅरेक्टर्स त्याच्यामध्ये होते. आणि हे जे कॅरेक्टर्स आहे हे नवीन स्पीशीज मध्ये जातात. आता ज्यांनी रिप्रोडक्शन केलं की हे कॅरेक्टर नवीन स्पीशीज मध्ये जातात, पुन्हा ते वातावरणासोबत राहतात, पुन्हा त्याच्यामध्ये मॉडिफिकेशन होतात, या स्पेसिफिक कॅरेक्टर सोबत या नवीन स्पीशीज तयार होतात. डार्विनने हे जे ऑब्झर्वेशन आहे, या ऑब्झर्वेशन साठी
एक बुक पब्लिश केलेली आहे, ओरिजिन ऑफ स्पीशीज, त्याच्यामध्ये हे सर्व नमूद केलेलं आहे. दिस थेरी इज वाइडली एक्सेप्टेड फॉर लॉंग ड्युरेशन. बराच काळापर्यंत ही थेरी एक्सेप्ट केल्या गेलेली आहे, याला मान्यता मिळाली गेली आहे. बट देर आर सम ऑब्जेक्शन्स आल्सो. डार्विननी अनेक प्लांट्स आणि ॲनिमल्सचे स्पेसिमेन्स गोळा केले, त्यांच्यावर स्टडी केली. त्यांचा स्टडी केल्यानंतर त्यांनी हे जे सर्वायवल ऑफ द फिटेस्ट या मुद्द्यावर, या पॉइंटवर त्यांचा फार विश्वास होता. त्यांनी या पॉइंटवर विश्वास दाखवला की सर्वायवल ऑफ द फिटेस्ट, जो फिट राहील तोच जगेल. आणि त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की जे नवीन स्पीशीज तयार होतात ते लाईफसाठी कॉम्पिटिशन करतात, लाईफसाठी, जगण्यासाठी कॉम्पिटिशन करतात. आणि हे जगताना त्यांच्यामध्ये तेच जिंकतात, या जगण्यामध्ये तेच जिंकतात ज्याच्यामध्ये की त्या वातावरणासोबत स्पर्धा करण्याचे कॅरेक्टर्स असतात, ज्यांच्यामध्ये ते इसेन्शियल कॅरेक्टर्स असतात, ज्याच्यामध्ये की ते टिकाव धरू शकतात. अशा स्पीशीज फक्त जगतात, बाकीच्या सगळ्या पॅरिश होऊन जातात. आणि याच्यामध्ये नॅचरल सिलेक्शन हा पण एक रोल प्ले करते. म्हणजे नेचर सुद्धा याच्यामध्ये फार मोठा रोल प्ले करते, कारण की नेचर त्यांनाच पुढे जाऊ देते ज्या की जगू शकतात, ज्या जगण्यासाठी फिट असतात, आणि ते नष्ट होतात जे की जगण्यासाठी फिट राहू शकत नाही. म्हणूनच ही थेरी बऱ्याच काळापर्यंत एक्सेप्ट केल्या गेली. परंतु आज याच्यावर बरेचसे ऑब्जेक्शन सुद्धा आहे. यावर बरेच ऑब्जेक्शन असल्यावरही ही थेरी आजही आपलं इम्पॉर्टन्स प्रूव्ह करते. बरेचसे असे ऑर्गॅनिझम्स आहे की ते बरेच पिलांना जन्म देतात, किंवा असे झाडं पण आहे की असे जसं आता कडुलिंबाचं झाड आहे, गोड लिंबाचं झाड आहे, मोगऱ्याचे झाड आहे, तुळशीचे झाड आहे. आपण झाडं आपल्या अवतीभोवती बरेचसे झाड आहे, हे सुद्धा काय करतात, यांच्यामध्ये आपण पाहतो की किती सारे रोपं येतात त्यांच्या खाली. परंतु हे सगळेच्या सगळे रोपं सर्वाइव्ह करू शकत नाही. ज्याला भरपूर प्रमाणामध्ये ऑक्सिजन मिळते, ज्याला भरपूर प्रमाणामध्ये कार्बन डायऑक्साईड मिळते, सूर्याचा प्रकाश मिळते, असेच रोपं जगू शकतात. ज्यांना राहायला जागा मिळते, कारण की ज्यांना जगायचं असेल तर जागा पण पाहिजे. जे की ऍडव्हर्स कंडिशन मध्ये पण जगू शकतात, टिकू शकतात, त्यांच्यात असे मॉडिफिकेशन झाले असतात की ऍडव्हर्स कंडिशन मध्ये टिकतात, तर ते जगतात. पुष्कळ कुत्रा मांजरींचे पिलं, इतके पिलं मांजर आणि कुत्रे इतके पिलं देतात, पण सगळेच्या सगळे जगत नाही. तर हे काय आहे, नॅचरल सिलेक्शन. डार्विनने दिलेलं हे नॅचरल सिलेक्शन आहे. सर्वायवल ऑफ द फिटेस्ट हे बेस आहे. डार्विनने जी थेरी दिलेली आहे त्याच्याबद्दल तुम्हाला जर विचारलं गेलं तर तुम्ही हे जे मी पॉइंट्स लिहून दिलेले आहेत ते सर्व पॉइंट्स तुम्ही त्याच्यामध्ये नोट आउट करू शकता. सायंटिस्ट बऱ्याचशा थेरी देत राहतात, ते त्यांचे ऑब्झर्वेशन्स असतात आणि त्या ऑब्झर्वेशन्सने त्यांचे ते स्वतःचे कन्क्लुजन देतात, आणि त्या कन्क्लुजनवर त्यांची थेरी डिपेंड करते. ते पुन्हा जगापुढे ठेवतात, मग ते जग त्याला मान्यता देते. तर अशाच प्रकारे डार्विनने पण ही थेरी जगापुढे ठेवली. जगाने त्याला बऱ्याच काळापर्यंत मान्यता दिली. परंतु दुसरे वैज्ञानिक पण येतात जे क्रिटिसाइज करतात. क्रिटिसाइज केल्यानंतर त्याच्यामध्ये त्यांनी बरेचसे ऑब्जेक्शन्स दिले. देर आर वेरियस ऑब्जेक्शन्स रेज अगेन्स्ट दॅट थेरी. फर्स्ट आहे, नॅचरल सिलेक्शन इज नॉट ओनली फॅक्टर रिस्पॉन्सिबल फॉर द इव्होल्युशन. डार्विनने असं सांगितलं की जे कॅरेक्टर्स मॉडिफाईड होतात, दुसऱ्या स्पीशीज मध्ये जातात, मग अशा प्रकारे ती जी दुसरी स्पीशीज आहे ती पण मॉडिफाईड होते आणि पुन्हा दुसरे नवीन कॅरेक्टर्स पण होते. अशा प्रकारे हे याच्यामध्ये इव्होल्युशन होत राहते, उत्क्रांती होत राहते. तर डार्विनने हे जे सांगितलं, नॅचरल सिलेक्शन इज रिस्पॉन्सिबल फॉर इव्होल्युशन. बट यामध्ये यांनी सांगितलं की नॅचरल सिलेक्शनच एक अशी थेरी नाही आहे जे की इव्होल्युशन साठी रिस्पॉन्सिबल आहे. अजून बरेचसे फॅक्टर आहे जे की इव्होल्युशन साठी रिस्पॉन्सिबल आहे. ओनली नॅचरल सिलेक्शन इज नॉट द ओनली फॅक्टर विच इज रिस्पॉन्सिबल फॉर इव्होल्युशन. Besides it, there are various factors which are also responsible for the evolution. Second objection पहा, Darwin did not mention any explanation about useless and useful modification. डार्विनने सांगितलं की याच्यामध्ये जे मॉडिफिकेशन्स होतात ते पुढच्या पिढीमध्ये जातात. कोणत्या प्रकारचे मॉडिफिकेशन झाले त्यांच्यामध्ये, ते युजफुल होते की युजलेस होते, ते त्यांच्याबद्दल कोणतेही एक्सप्लेनेशन देऊ शकले नाही की याच्यामध्ये कोणते कॅरेक्टर्स युजफुल आहे जे पुढे जातात किंवा कोणते कॅरेक्टर्स युजलेस आहे की अशा प्रकारे कोणतेही एक्सप्लेनेशन डार्विन आपल्या थेरीमध्ये देऊ शकले नाही. तिसरं ऑब्जेक्शन पहा, देयर इज नो एक्सप्लेनेशन अबाउट स्लो चेंजेस
अँड अब्रप्ट चेंजेस. आपण इव्हॉल्युशन त्या थेरीमध्ये बघितलं आहे की देर आर स्लो चेंजेस ऑकर इन इव्हॉल्युशन. देर आर ग्रॅज्युअली चेंजेस ऑकर इन इव्हॉल्युशन. तर याबद्दल ते काहीच सांगू शकले नाही की हे स्लो चेंजेस कसे होत आहेत. पण इव्हॉल्युशनच्या थेरीमध्ये काय बघितलं की हे जे चेंजेस आहेत ते हळूहळू होत्या, फार हळूहळू होतात. पण डार्विन इथे सांगतात आहे की त्यांच्यामध्ये जर मॉडिफिकेशन आलं, त्या याच्याशी टिकण्याची स्पर्धा झाली तर ते चेंजेस त्यांच्यामध्ये होऊन जातात. परंतु याच्याबद्दल ते स्लो चेंजेस बद्दल असे काहीही कोणता एक्सप्लेनेशन देऊ शकले नाही. तशाच प्रकारे ॲब्रप्ट चेंजेस, अचानक होणारे चेंजेस, ज्याला की आपण म्युटेशन नाव दिलं होतं. आपण या पाठाच्या सुरुवातीलाच ॲब्रप्ट चेंजेस बद्दल, म्युटेशन बद्दल अभ्यास केलेला आहे. तर हे म्युटेशनचे चेंजेस, हे जे ॲब्रप्ट चेंजेस आहे, अचानक होणारे जे चेंजेस आहे, हे कशा प्रकारे आले हे याच्याबद्दल डार्विन काही एक्सप्लेनेशन देऊ शकले नाही. तर हे त्यांचे ऑब्जेक्शन्स आहे. आता आपण बघू लेमार्कीचं. ही गिव्ह द theory of inheritance of acquired characters, or it is also called Lamarckism. Jean-Baptiste Lamarck, 1744 to 1829. According to the theory, morphological changes occurring in living organisms are responsible for evolution. म्हणजे जे ऑर्गॅनिझम्स मध्ये जे मॉर्फॉलॉजिकल चेंजेस होतात, म्हणजे त्यांच्या शरीरामध्ये, आकारिकीमध्ये जे बाहेरून जे चेंजेस होतात, ते जे मॉर्फॉलॉजी मध्ये जे चेंजेस होतात तेच इव्हॉल्युशन साठी रिस्पॉन्सिबल होतात. ही ऑल्सो प्रपोज दॅट ऍक्टिव्हिटी ऑफ ऑर्गॅनिझम्स आर रिस्पॉन्सिबल फॉर इव्हॉल्युशन. इट डिपेंड्स अपॉन द ऍक्टिव्हिटी ऑर लेझीनेस ऑफ द ऑर्गॅनिझम. ऍक्टिव्हिटी मीन्स ऑर्गॅनिझम्स मध्ये जे चेंजेस झालेले आहेत त्याचा सतत यूज होत राहते, म्हणजे ते ऍक्टिव्हिटी आहे, म्हणजे ते सतत त्याच्यामध्ये काम करत राहतात, म्हणून त्याचा यूज होत राहते. आणि लेझीनेस म्हणजे त्याचा उपयोगच होत नाही, अशा प्रकारचे कॅरेक्टर ज्याचा की उपयोगच होत नाही, तर ते लेझीनेस ऑफ कॅरेक्टर. तर यांनी ते सांगितलं की जे कॅरेक्टर्स आहे ज्याचा ऍक्टिव्ह असतात, म्हणजे जे कॅरेक्टरचा वारंवार यूज होते, ऍक्टिव्हिटी मध्ये आहे, तेच कॅरेक्टर इव्हॉल्युशन साठी जातात. आणि जे यूज करत नाही, युजलेस आहे कॅरेक्टर, जे की लेझीनेस ज्याला म्हटलं गेलेलं आहे, ते इव्हॉल्युशन मध्ये जात नाही, ते तिथेच नष्ट होऊन जातात. दिस थेरी इज डिपेंड अपॉन द कॉन्सेप्ट ऑफ यूज अँड डिसयूज ऑफ ऑर्गॅनिझम. ही थेरी कशावर डिपेंड आहे की मॉर्फॉलॉजिकल जे चेंजेस असतात त्याचा जर वारंवार जर यूज झाला तर ते पुढे जातात, आणि जर त्याचा डिसयूज झाला म्हणजे त्याचा यूजच नाही झाला, म्हणजे ते लेझी आहे, लेझीनेस कॅरेक्टर्स मध्ये आहे, तर याचा यूज होत नाही, तर ते पॅरिश होऊन जातात. याचे काही जे एक्झाम्पल्स आहेत, नेक ऑफ जिराफ. तुम्हाला माहित आहे की जिराफची नेक जी आहे ती खूप उंच आहे. सुरुवातीला त्याची मान एवढी उंच नव्हती जिराफची, परंतु ते जे पानं, जे झाडावरचे उंच झाडं होते, त्याचे झाडावरचे पानं खाण्यासाठी त्यांना आपली मान एक्सटेंड करावी लागत होती, म्हणजे उंच करावी लागत होती, अशी एक्सटेंड करावी लागत होती, एक्सटेन्शन ऑफ नेक. अँड त्यामुळे काय झाले की हे जे कॅरेक्टर्स आहे त्याच्यामध्ये एक्वायर होत गेले, म्हणजे त्याच्यामध्ये समाविष्ट होत गेले, ते एक्वायर करत गेले हे कॅरेक्टर्स, की या वेळेला ते झाडं लांब होते म्हणून ते उंच मान करत होते, ते वारंवार उंच मान करत होते, त्याच्यामुळे तो मॉर्फॉलॉजिकल त्यांच्यामध्ये चेंज झाला. आणि बऱ्याचशा जनरेशन गेल्यानंतर त्या जिराफची मान एकदम उंच झाली, कारण की वारंवार ते कॅरेक्टर्स आहे त्याच्यामध्ये एक्वायर झाले, त्यांनी ते त्याच्यामध्ये सामावून गेले, आणि त्याच्यामुळे जिराफची मान कशी झाली, एक्सटेंड झाली, उंच झाली. दुसरा पण एक्झाम्पल्स घेऊ तर तो आहे शोल्डर्स ऑफ आयरन स्मिथ. जे लोहार आहे, लोहार म्हणजे जे लोखंडाचं काम करत असतात, त्यांना वारंवार हॅमरिंग करावं लागते. त्यांनी, तुम्हाला माहिती आहे की लोखंडाचे सामान बनवायचे असेल, लोखंडाचे जर काही युटेन्सिल्स वगैरे किंवा काही सामान बनवायचे असेल, तर त्यांना वारंवार त्या लोखंडाला हॅमरिंग करावं लागते, त्याला खूप पिटावं लागते. त्याच्यामुळे ते वारंवार भातोड्यांनी ते हॅमरिंग करतात. सततचे हॅमरिंगमुळे ते जे लोहार असतात त्या लोहारांची, आयरन स्मिथ ज्याला म्हणतो आपण, त्या आयरन स्मिथचे जे शोल्डर्स आहे ते फार मजबूत झालेले आहेत. हे काम ते सतत करत राहतात, पिढीजात काम आहे, त्याच्या जनरेशन मध्ये हे काम सतत होत राहते. म्हणून जितकेही आयरन स्मिथ आहे त्या आयरन स्मिथचे जे शोल्डर्स आहे ते कसे होऊन जातात, स्ट्रॉंग होऊन जातात. तशाच प्रकारे जर
बर्ड स्वाल आणि डक तुम्ही पाहिलेलं आहे. ते हे काय करतात, देअर लेग्स आर युजफुल फॉर स्विमिंग. कारण की ते सतत सतत पाण्यामध्ये पोहत राहतात म्हणून त्यांच्या दे आर मॉडिफाईड अँड दे आर युजफुल फॉर स्विमिंग. स्विमिंगसाठी त्यांचे लेग्स युजफुल होऊन गेलेले आहे. तसेच स्नेक्स हॅव लॉस्ट लेग, म्हणजे साप आहे यांच्यामध्ये पाय नसतात. कारण की यांची जी हॅबिट आहे ती बरोईंग हॅबिट आहे, बीळ बनवून राहतात. बिळं बनवून राहतात म्हणून त्यांना घुसायसाठी पाय अडचण असतात. तर त्यांना बिळामध्ये जाता नाही येणार पाय असले तर बरोईंग हॅबिटमुळे काय झालं, त्यांचे पाय जे आहे त्यांनी म्हणजे त्यांचे पाय नष्ट झाले, त्यांच्यामध्ये पाय राहिले नाही. तर हे बरेचसे एक्झाम्पल्स आहेत जे की मॉर्फॉलॉजिकल कॅरेक्टर्समध्ये त्यांच्या चेंजेस शो होऊन राहिलेले आहे. तर याला इनहेरिटन्स ऑफ एक्वायर्ड कॅरेक्टर असं पण म्हणतात. किंवा लेमार्किझम आपण बघितलं की यांच्या मॉर्फॉलॉजीमध्ये हे चेंजेस झालेले आहे. त्यांनी हे कॅरेक्टर्स एक्वायर केलेले आहे आणि हे प्रत्येक जनरेशन टू जनरेशन पुढे जात आहे. लेमार्कनी जो कॉन्सेप्ट दिलेला आहे त्याच्यामध्ये त्यांनी म्हटलेला आहे ईच प्लांट अँड एनिमल अंडरगोज सम चेंजेस इन देअर लाईफ स्पॅन and the changes are acquired and they are transferred from one generation to other generation and subsequent generations. म्हणजे हे जे चेंज म्हणजे प्रत्येक प्लांट आणि ॲनिमलच्या लाईफमध्ये काही चेंजेस होतातच आणि ते चेंजेस ते एक्वायर करतात आणि ते एक्वायर चेंजेस हे एका जनरेशन पासून तर दुसऱ्या जनरेशन मध्ये जातात आणि ते जे चेंजेस आहेत ते सबसिक्वेंट जनरेशन मध्ये जातात. या थेरीमध्ये जर सांगितलेलं आहे की जे कॅरेक्टर्स यूज होतात, ऍक्टिव्ह असतात, ते एक्वायर्ड केल्या जातात आणि त्याचा यूजच होत नाही, जे आपल्याला युजलेस आहे आपल्यासाठी ते डिजनरेट होऊन जातात. तर ही जी थेरी आहे लेमार्कने दिलेली ही थेरी वाईडली एक्सेप्ट केल्या गेली. बऱ्याच म्हणजे सगळ्यांनीच याला एक्सेप्ट केलं. परंतु त्यांना हे एक्सेप्ट झालं नाही की हे जे एक्वायर्ड कॅरेक्टर आहे एका जनरेशन पासून दुसऱ्या जनरेशन मध्ये जातात, हे एक्सेप्ट केल्या गेलं नाही. कारण की असे बरेचसे प्रूफ आहेत की असे सांगतात की हे जे एक्वायर्ड कॅरेक्टर आहे एका जनरेशन पासून दुसऱ्या जनरेशन मध्ये जात नाही, ट्रान्सफर होऊ शकत नाही. म्हणून ही थेरी इथे रिजेक्ट केल्या गेली. इथे ते प्रूव्ह करू शकली नाही की हे जे कॅरेक्टर्स कशा प्रकारे दुसऱ्या जनरेशन मध्ये जातात. द लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स विच कॅन ट्रान्सफर द एक्वायर्ड कॅरेक्टर्स विच आर एक्वायर्ड बाय those organisms are transferred to next generation. It is called ancestry of acquired characters. म्हणजे लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स त्यांनी जे एक्वायर केलेले कॅरेक्टर्स आहेत ते दुसऱ्या जनरेशन मध्ये ट्रान्सफर करतात. याला ancestry of acquired character असे म्हटले जाते. आता आपण घेऊ स्पेसिएशन. स्पेसिएशन म्हणजे नवीन स्पीशीज तयार होणे जुन्यापासून. एमर्जिंग ऑफ न्यू स्पीशीज फ्रॉम एक्झिस्टिंग वन, म्हणजे जी एक्झिस्ट आहे स्पीशीज त्यांच्यापासून नवीन स्पीशीज तयार होणे याला म्हणतात स्पेसिएशन. स्पेसिएशन जे आहे म्हणजे नवीन स्पीशीज तयार होणे त्याला आपण स्पेसिएशन म्हणू शकतो. फॉर्मेशन ऑफ न्यू स्पीशीज इट इज द इफेक्ट ऑफ इव्हॉल्युशन. म्हणजे हे जे नवीन स्पीशीजचं फॉर्मेशन होते प्लांट्स आणि ॲनिमल्सच्या ज्या नवीन स्पीशीजचं फॉर्मेशन होते इव्हॉल्युशनमुळे होते. इट इज द इफेक्ट ऑफ इव्हॉल्युशन. इव्हॉल्युशन होऊन राहिलं आहे त्याच्यामुळे एक्झिस्टिंग वन पासून तर नवीन स्पीशीज तयार होऊन राहिला आहे. त्याच्यावर जे कॅरेक्टर्स त्यांच्यामध्ये जे डेव्हलप होऊन राहिले आहे आणि त्याच्यामुळे नवीन स्पीशीज तयार होऊन राहिलेला आहे. म्हणजे त्याच्यामध्ये जे कॅरेक्टर्स ते अडॉप्ट करून राहिले ते नवीन जनरेशन मध्ये जात आहे रिप्रोडक्शनद्वारे. तर याच्यामध्ये अजून एक पॉईंट अजून आहे. स्पीशीज इज द ग्रुप ऑफ ऑर्गॅनिझम्स विच प्रोड्यूस फर्टाईल इंडिव्हिज्युअल्स थ्रू नॅचरल रिप्रोडक्शन. आता हे जे स्पीशीज आहे यांच्यामध्ये रिप्रोडक्शन होत आहे. म्हणजे जे एक्झिस्टिंग स्पीशीज आहे त्यांच्यामध्ये रिप्रोडक्शन सतत होत आहे. तर हे नॅचरली रिप्रोडक्शन होत आहे आणि नॅचरली रिप्रोडक्शन होत आहे. तर हे स्पीशीज कशाला म्हणतो आपण? स्पीशीज इज अ ग्रुप ऑफ ऑर्गॅनिझम. ऑर्गॅनिझमचा एक ग्रुप आहे ज्याच्यामध्ये की सतत नॅचरल रिप्रोडक्शन होते. नॅचरली हे रिप्रोडक्शन होते आणि रिप्रोडक्शन झाल्यानंतर ते फर्टाईल ऑर्गॅनिझम्सला जन्म देतात. फर्टाईल इंडिव्हिज्युअल्सला जन्म देतात. फर्टाईल इंडिव्हिज्युअल्सला जन्म देतात म्हणजे ते पण अशाच प्रकारचे असतात. अशा प्रकारच्या इंडिव्हिज्युअल्सला जन्म देतात
की जे पुन्हा नवीन इंडिव्हिज्युअल्स तयार करू शकतील, म्हणजे त्यांच्यामध्ये सुद्धा रिप्रोडक्शन होते आणि ते हे जे फर्टाईल इंडिव्हिज्युअल्स आहे ते नवीन इंडिव्हिज्युअल्स तयार करतात. Each species grow in specific geographical conditions, so their food, habitat, reproductive ability and period is different. प्रत्येक स्पीशीजची जिओग्राफिकल कंडिशन वेगवेगळी असते. ते कुठेही ग्रो करतात, कोणी नदीच्या काठी ग्रो करतात, तर कुठे कोणी पर्वतावर ग्रो करतात, कुठे कोणता, म्हणजे त्याचा हॅबिटेट पण वेगळा असते. हॅबिटेट म्हणजे जिथे निवास करतात, ते जिथे उगवतात त्या हॅबिटेट आहे. जिथे पण प्लांट्स असेल तर उगवतील, नाही तर जे जिथे राहतात. हॅबिटेट म्हणजे काय, या स्पीशीज जिथे राहतात, जे ऑर्गॅनिझम जिथे राहतात त्याला हॅबिटेट म्हटलं जाते. तर त्यांचं प्रत्येक ठिकाणचं फूड पण वेगळं असेल, म्हणजे जे थंड ठिकाण आहे तिथे वेगळे फूड असते, कुठे जर समुद्रामध्ये असेल तर त्यांचं फूड वेगळं असते, नदीचं फूड वेगळं असते, शेतात वगैरे राहणारे जे ऑर्गॅनिझम्स आहेत त्यांचं फूड वेगळं असते, तर फूड पण वेगळं असते, निवासस्थान पण वेगळं असते, हॅबिटेट पण वेगळं वेगळं असते. रिप्रोडक्टिव्ह ॲबिलिटी, रिप्रोडक्शनची ॲबिलिटी म्हणजे कोणी लवकर रिप्रोड्यूस होतात किंवा नंतर होतात, म्हणजे त्यांची ॲबिलिटी, जी क्षमता आहे रिप्रोडक्शनची ती पण वेगवेगळी असते. आणि पिरियड, जो त्यांचा रिप्रोडक्शनचा जो पिरियड आहे, म्हणजे नवीन पिढीला जन्म देण्याचा जो पिरियड आहे तो पण वेगळा असू शकते. म्हणजे हे जे आहे प्रत्येकाचं स्पेसिफिक जिओग्राफिकल कंडिशनमध्ये हे स्पीशीज राहतात. प्रत्येक स्पीशीज वेगवेगळ्या जिओग्राफिकल कंडिशनमध्ये राहतात. जसं आता एखादी नदी चालली आहे तर त्याच्या एका साईडला दुसरे हॅबिटेट असते, त्याच्या नदीच्या दुसऱ्या साईडला दुसरे हॅबिटेट असते. कुठे नदीच्या साईडला पहाड आहे तर तिथलं हॅबिटेट वेगळं असेल. आणि म्हणजे एका साईडला असणाऱ्या पण स्पीशीजमध्ये खूप डायव्हर्सिटी दिसून येते. आता याच्यामध्ये जसं आपण पाहू की हाऊएव्हर genetic variations are responsible for formation of new species from earlier one. त्याच्यामुळे काय होऊन जाते की जे नवीन जे स्पीशीज तयार होतात त्यांचं पूर्ण जिओग्राफिकल कंडिशन वेगळी असते, त्यांचं हॅबिटेट वेगळं असते. तर जे अर्लियर पासून ज्या नवीन स्पीशीज तयार होतात त्यांच्यामध्ये फार व्हेरिएशन्स दिसून येतात. हे जुन्यापासूनच तयार झालेले आहे, परंतु ज्या वातावरणामध्ये ते राहतात त्या वातावरणाचे कॅरेक्टर्स काय करतात, ते अडॉप्ट करून घेतात. ते कॅरेक्टर्स अडॉप्ट केल्यानंतर ते त्या परिस्थितीमध्ये राहण्यालायक होऊन जातात. जसं आपण नॅचरल सिलेक्शनने पाहिलेच आहे की त्या परिस्थितीमध्ये राहण्यालायक होऊन जातात आणि ते कॅरेक्टर्स अडॉप्ट करतात. पुन्हा म्हणजे नवीन स्पीशीजला जेव्हा जन्म देतात तर ते दुसऱ्या वातावरणामध्ये राहण्यासाठी जे स्पेसिफिक कॅरेक्टर्स त्यांना लागतात त्यांच्या कॅरेक्टर्समध्ये मॉडिफिकेशन होतं. आणि हे जे मॉडिफिकेशन झाल्यानंतर मग अशा प्रकारे त्यांच्यामध्ये व्हेरिएशन्स तयार होतात. म्हणजे अर्लियर वन पासून नवीन स्पीशीज तयार होत जातात. जिओग्राफिकल अँड रिप्रोडक्टिव्ह चेंजेस आर आल्सो रिस्पॉन्सिबल फॉर इव्होल्युशन. आता तुम्हाला जसं की सांगितलं आहे की जिओग्राफिकल आणि रिप्रोडक्टिव्ह चेंजेस, त्यांच्यामध्ये जिओग्राफिकल चेंजेस पण होतात. जिओग्राफिकल जे चेंजेस होतात, जे कुठे हिवाळा अधिक आहे, कुठे पावसाळा अधिक आहे, तर कुठे ऊनच ऊन तापते, अशा प्रकारचे ते त्यांचे जिओग्राफिकल कंडिशन असते. कुठे नदीचा एरिया आहे, कुठे फार झाडं आहे, कुठे अजिबात झाडं नाही आहे, अशा प्रकारचं त्यांचं हॅबिटेट होऊ शकते की त्यांचे जिओग्राफिकल कंडिशन वेगवेगळे असतात. त्याच प्रकारे जे रिप्रोडक्टिव्ह चेंजेस पण त्याच्यामध्ये होत राहतात आणि हे सगळे इव्हॉल्युशनसाठी रिस्पॉन्सिबल आहेत. रिप्रोडक्टिव्ह कंडिशन, जिओग्राफिकल कंडिशन चेंज झाल्यामुळे यांच्यामध्ये हे इव्हॉल्युशन होत असते, म्हणजे स्पेसिएशन होते, नवीन स्पीशीज तयार होते. वेगवेगळ्या प्रकारच्या स्पीशीज तयार होतात. जुन्यापासून अर्लियर वन पासून एक्झिस्टिंग वन पासून नवीन स्पीशीज तयार होतात. याला स्पेसिएशन म्हटलं जाते. तर त्याला रिस्पॉन्सिबल काय आहे, वेगवेगळ्या जिओग्राफिकल कंडिशन, वेगवेगळ्या त्याचे रिप्रोडक्टिव्ह ॲबिलिटी, त्याचं पिरियड, आणि हे सर्व रिस्पॉन्सिबल आहे. त्याच्यामुळे इव्होल्युशन होते. इव्होल्युशन म्हणजे नवीन स्पीशीजचं तयार होणंच आहे इव्होल्युशन. तर स्पेसिएशन हे इट लीड्स टू इव्होल्युशन. आता आपण घेऊया ह्यूमन इव्होल्युशन. In human evolution, it is said to be that the organisms are developed from unicellular organism. एका युनिसेल्युलर सेल पासून हे पूर्ण आजचे जे ऑर्गॅनिझम्स आहेत ते डेव्हलप झालेले आहेत. ह्युमनचे इव्होल्युशन पण अशाच प्रकारे हळूहळू होत गेलेलं आहे. तर आपण आता याच्यामध्ये ह्युमन इव्होल्युशन बद्दल बघूया.
About 7 crores years ago, dinosaurs disappeared. Approximately 7 crores years ago, last dinosaur were disappeared. 7 करोड वर्षापूर्वी जे डायनोसॉर्स होते ते डिसअपियर झाले आणि त्यांच्यापासून मंकी लाईक ॲनिमल इव्हॉल्व झाले. मंकी लाईक ॲनिमल इव्हॉल्व झाले जे की आजकाल जे मॉडर्न लेमूर पण एक बंदराचा प्रकारच आहे, ते मॉडर्न लेमूर सारखे दिसणारा ॲनिमल त्यावेळेला इव्हॉल्व झाला होता. त्याच्यानंतर हे जे मंकी लाईक ॲनिमल होते त्यांना नक्कीच टेल होती, शेपूट होती. टेल ऑफ दिस मंकी लाईक ॲनिमल ऑफ आफ्रिकामध्ये हे इव्हॉल्व झालेले आहे. डिसअपियर्ड अप्रॉक्सिमेटली 4 crores years ago. जवळपास 4 करोड वर्षापूर्वी या जे मंकी लाईक ॲनिमल जे पहिले इव्हॉल्व झाले होते त्यांची शेपूट ही डिसअपियर झाली. दे डेव्हलप ड्यू टू एनलार्जमेंट ऑफ ब्रेन अँड इम्प्रूव्हमेंट ऑफ हँड्स अँड दस ॲप लाईक ॲनिमल्स इव्हॉल्व. 4 करोड वर्षापूर्वी जेव्हा त्या लेमूर लाईक ॲनिमलची मंकी लाईक ॲनिमलची शेपूट डिसअपियर झाली तर त्यांच्या ब्रेन हा एनलार्ज व्हायला सुरुवात झाली. त्यांच्या ब्रेनचं इव्हॉल्युशन झालं. त्यांचे जे हात होते त्यांच्यामध्ये सुद्धा इम्प्रूव्हमेंट झाली आणि त्यांच्यापासून एप लाईक ॲनिमल्स इव्हॉल्व झाले. तुम्ही वन माणूस वगैरे बघितले आहे ना, ते एपच आहे, एप सारखेच ॲनिमल्स आहे. These ape-like animals reached South and North East Asia and developed into gibbon and orangutan. हे जे ape-like animal होते, ज्या वेळेला हे डेव्हलप होत होते, यांचं ब्रेन एनलार्ज होत होतं आणि यांचे हातांमध्ये इम्प्रूव्हमेंट सुरू होती, त्याच वेळेला त्या काळी हे जे एप-लाईक ॲनिमल्स होते हे साऊथ अँड नॉर्थ ईस्ट एशियामध्ये गेले. त्यांच्यापासून गिबन अँड ऑरेंगुटन हे ॲनिमल्स डेव्हलप झाले. Approximately 2.5 crores years ago, remaining ape-like animals stayed in Africa. काही एप जे आहे नॉर्थ ईस्ट एशियामध्ये गेले होते, पण काही एप हे जे उरलेले एप होते ते आफ्रिकामध्येच राहिले. अँड फ्रॉम देम गोरिल्ला अँड चिंपांजी इव्हॉल्व. आणि त्यांच्यापासून मग गोरिल्ला आणि चिंपांजी हे इव्हॉल्व झाले. आणि ही घटना जवळपास 2.5 करोड वर्षापूर्वी झालेली. 2.5 करोड वर्षापूर्वी. त्यानंतर जवळपास 2 करोड वर्षापूर्वी apes occurred in different way and they use their hand for eating food and other work. आता काही जे एप्स आहेत ते कुठे गेले होते? नॉर्थ ईस्ट एशियामध्ये गेले. तसेच काही एप हे आफ्रिकामध्येच राहिले. तर अशा डिफरंट वे मध्ये एप लाईक ॲनिमल किंवा एप म्हणून हे तयार झाले. आणि डिफरंट वे मध्ये जेव्हा हे एप तयार झाले तर त्यांचे ते आपल्या हाताचा उपयोग खाण्यासाठी, फूड इटिंग फूड, दे यूज देअर हँड्स फॉर इटिंग फूड, खाण्यासाठी अँड अदर वर्क, आणि दुसऱ्या कामासाठी ते आपल्या हाताचा उपयोग करायला लागले. म्हणजे हात त्यांचे दुसऱ्या कामासाठी, चालायसाठी हात राहिले नाही, बल्कि ते या हातांचा उपयोग खाण्यासाठी, इटिंग फूड जेवण करण्यासाठी ते करायला लागले. These apes started to live on land because of dry environment. Forest started to decline. आता या एपने लँडवर, जमिनीवर राहायला सुरुवात केली, कारण की जे ड्राय एन्व्हायरमेंटमुळे फॉरेस्ट डिक्लाइन व्हायला सुरुवात झाले होते, फॉरेस्ट नष्ट व्हायला सुरुवात झाले होते. म्हणून आता या एपने जमिनीवर राहायला सुरुवात केली. Their lumbar bone developed in such a way that they can stand erect posture. लुंबर बोन म्हणजे कमरेचा हाड. तर ही जी लुंबर बोन अशा प्रकारे त्याचं डेव्हलपमेंट झालं की ते आता हे जे एप आहे हे इरेक्ट पोस्चर मध्ये उभे राहायला सुरुवात झाली. इरेक्ट पोस्चर मध्ये ते उभे राहायला सुरुवात झाली तर त्यांचे हात जे आहे दे बिकम फ्री टू डू अदर वर्क्स. त्यांचे हात हे मोकळे झाले दुसरे कामं
करण्यासाठी. ॲपची स्पेलिंग APE ॲप आहे, मग APP लिहिल्या गेलेली आहे. अप्रॉक्सिमेटली 1 करोड इयर्स एगो, जवळपास 1 करोड वर्षापूर्वी, फ्रॉम ईस्ट आफ्रिका द फर्स्ट human like animal is recorded, that is known as Ramapithecus. Ramapithecus हा ईस्ट आफ्रिका पासून रेकॉर्ड केलेला पहिला ह्युमन लाईक ॲनिमल आहे, जो की जवळपास 1 करोड वर्षापूर्वी रेकॉर्ड झालेला आहे. रामापिथेकस मध्ये ग्रोथ होत गेली. दे बिकेम ग्रोन अप अँड become intelligent. They grown up and become intelligent and found in South Africa before 40 lakhs years ago. They are known as Australopithecus. Australopithecus हे ॲप जवळपास 40 लाख वर्षापूर्वी रेकॉर्ड केल्या गेले आहे. हे साऊथ आफ्रिकामध्ये सापडत होते, जे की रामापिथेकस पासून तयार झालेले आहे. ते रामापिथेकस मध्ये थोडेसे ग्रोथ झाली रामापिथेकस मध्ये आणि ते जास्त इंटेलिजंट बनले. त्यानंतर जवळपास 20 लाख वर्षापूर्वी स्किल्ड ह्युमन लाईक ॲनिमल डेव्हलप ॲज लाईक स्पीशीज होमो. होमोची स्पीशीज आहे, त्याचे जे ॲनिमल्स आहे ते स्किल्ड ॲनिमल किंवा वाईस मॅन म्हटलं जातं. तर हे जे आता होमो सारखे दिसणारे मॉर्फोलॉजिकली म्हणजे वरवरच्या त्यांची आकारिकी जी अशी होती की मॉर्फोलॉजिकली ते ह्युमन लाईक ॲनिमल दिसायला लागले होते. ते स्किल्ड ह्युमन लाईक ॲनिमल डेव्हलप्ड ॲज लाईक स्पीशीज होमो स्पीशीजच्या सारखे स्किल्ड ह्युमन दिसायला लागलेले होते, अपियर व्हायला सुरुवात झाली जवळपास 20 लाख इयर्स एगो. 15 लाख वर्षापूर्वी ह्युमन वॉकिंग विथ इरेक्ट पोस्चर वॉज इव्हॉल्व्ड. दे फाउंड इन चायना अँड इंडोनेशिया ऑफ एशियन कंटिनेंट. जवळपास 15 लाख वर्षापूर्वी एशियन कंटिनेंटच्या चायना आणि इंडोनेशियामध्ये अशा प्रकारचे ॲनिमल दिसायला लागले होते, जे की ह्युमन सारखे होते आणि ह्युमनच्या सारखे ते सरळ पोस्चरमध्ये इरेक्ट पोस्चरमध्ये चालत होते. जवळपास 1 लाख वर्षापूर्वी जो इरेक्ट माणूस तयार झाला होता, त्याचं आता ब्रेनचं डेव्हलपमेंट सुरू झालं होतं. त्याला अपराईट मॅन पण म्हणतात. याच काळामध्ये त्यांनी फायरचा शोध पण लावला, अग्नीचा शोध पण त्यांनी लावला. जवळपास 50,000 वर्षापूर्वी या माणसांचं डोकं इतकं डेव्हलप झालं होतं की त्यांनी मेंबर ऑफ क्लास होमोसेपियन्स, जे क्लास होमोसेपियन जे की वाईस मॅनचा क्लास म्हटला जाते, त्यांच्यामध्ये जो डेव्हलप्ड ब्रेनचा माणूस होता त्याला होमोसेपियन्सचा मेंबर असं डिक्लेअर करण्यात आलं. कारण की त्याचं माइंड, त्याचं ब्रेन सफिशियंट डेव्हलप झालं होतं, इतकं डेव्हलप झालं होतं की तो आता वाईस मॅनच्या क्लासमध्ये गणल्या जाऊ लागला. तर फर्स्ट जो वाईस मॅन होता, फर्स्ट वाईस मॅन ज्याला कन्सिडर केला जाते फर्स्ट वाईस मॅन, तो होता नेंडरथल. नेंडरथल हा फर्स्ट वाईसमॅन होता. याला पहिला वाईसमॅन गणला गेला नेंडरथल. त्याच्यानंतर त्यापासून मग क्रो मॅग्नम वॉज इव्हॉल्व्ड. नेंडरलँड नंतर क्रो मॅग्नम इव्हॉल्व्ह झाला. हे सगळं जवळपास 50,000 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. मला सांगितलंच की जो पहिला मॅन लाईक ॲप होता जो डेव्हलप झाला होता तो रामापिथेकस होता. हे लक्षात ठेवायचं. त्याच्यानंतर हे 50,000 वर्षापर्यंत हे इव्होल्युशन थोडं हळूहळू होत गेलं. त्यानंतर देन इव्होल्युशन बिकेम फास्टर दॅन द अर्लियर.
मग आता यानंतर मात्र इव्होल्युशननी गती पकडली आणि ते फास्ट व्हायला लागलं. तर जवळपास 10,000 वर्षापूर्वी ते इतके डेव्हलप झाले होते की दे स्टार्टेड टू प्रॅक्टिस द ॲग्रिकल्चर. त्यांनी शेती करायला सुरुवात केली. इट स्टार्टेड टू रिअर कॅटल हर्ड्स अँड एस्टॅब्लिश द सिटीज. शहरं विकसित केली, गुरेढोरे पाळायला सुरुवात केली आणि त्यांनी शेती करायला सुरुवात केली जवळपास 10,000 वर्षापूर्वी. जवळपास 5,000 वर्षापूर्वी कल्चरल डेव्हलपमेंट स्टार्ट झाले, म्हणजे सांस्कृतिक विकास झाला. तशाच प्रकारे आर्ट ऑफ रायटिंग इन्व्हेंटेड. लिहिण्याची कला त्यांना अवगत झाली. अँड देन द हिस्ट्री हॅड बीन स्टार्टेड. आणि तेव्हापासून हिस्ट्री लिहायला सुरुवात झाली, कारण की लिहिण्याची कला अवगत झाली, रायटिंग स्किल डेव्हलप झाले, त्याच्यामुळे इतिहास लिहायला सुरुवात झाली. 400 वर्षापूर्वी मॉडर्न सायन्स इमर्ज झाला. म्हणजे आता मॉडर्न सायन्सची सुरुवात जवळपास 400 वर्षापूर्वी झाली, 400 years ago. And then about 200 years ago, industrial society were established. And now we are at this stage, and this is modern stage, and at this stage we want to found roots of human ancestry. आता आपण या ज्या स्टेजवर आहोत, यावेळेला हा जो ह्युमन आहे हा भरपूर डेव्हलप झालेला आहे. वी वॉन्ट टू सर्च द डिटेल्स ऑफ ह्युमन अँसेस्ट्री. हे सगळं माणूस ह्युमन अँसेस्ट्रीच्या खोलात शिरून ते कुठून सुरुवात झाली हे सर्व शोधायची सुरुवात आता आजच्या काळामध्ये होत आहे. नाव we have completed the first lesson, heredity and evolution. Subscribe, like आणि share करायला विसरू नका. Thank you.